नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 224, 11 ऑगस्ट. गोस्वामी तुलसीदास. आज त्यांची जयंती आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. उत्तरेत मध्य प्रदेशात सगळीकडे खूप मोठा उत्सव केला जात असतो. ह्यावर्षी अशी गोष्ट आहे की तिथी आणि तारीख दोन्ही एकच आली आहे त्यांची. ह्या दिवशी त्यांची 11 ऑगस्ट 1511ला श्रावण शुद्ध सप्तमीला उत्तर प्रदेशात राजापूर गावी त्यांचा जन्म झाला. प्रयाग क्षेत्राजवळ ते गंगा किनारी राजापूर गाव आहे. आत्माराम दुबे नावाच्या ब्राह्मणाला खूप नवस सायास करून हा पुत्र झाला होता. पण त्यांच्या पत्नीचे नाव हुलसी. हुलसी म्हणजे आनंद देणारी, उल्हासी, अशापासून हुलसी हे अपभ्रंश रूप आहे. तिला गर्भ राहिल्यापासून तिचे मन आनंदित आणि प्रफुल्लित होते. तिला प्रसव वेदना, खूप वय झाल्यावर मूल म्हणजे गर्भ राहिला होता, त्यामुळे तिला खूप त्रास होईल असं गावातल्या बायका बोलत होत्या. कारण तिच्या गर्भधारणा हा खूप चर्चेचा विषय होता. 12 महिने झाले, 9 महिने तर कधीच होऊन गेले, 10 महिने झाले, 11 महिने झाले आणि 12 महिने झाल्यावर ती प्रसूत झाली. त्यामुळं बऱ्याच अनुभवी बायका तिचं बाळणपण करायला आल्या. आणि मुलगा होतो हा जो आत्माराम दुबे असतात ते बाहेर बाजेवर बसलेले असतात. ते 4-5 महिन्याचं वाटेल इतका तो मुलगा पोचलेला असतो. तो न रडता पहिला शब्द राम राम असं स्पष्ट ऐकू येईल असा मोठ्यांदा म्हणतो. आणि त्याने हुलसी सुखावते. पण बाकीच्या बायका त्याचे तोंड उघडतात आणि 32च्या 32 दात त्याला सूक्ष्म छोटे छोटे असतात. ते बघून त्या सगळ्या हादरतात आणि त्या म्हणतात, अगे हे काय, इकडं ही एवढा जास्त वजनाचं बाळ दिल्यामुळं हुलसी बेशुद्ध पडते. शुद्धीवर थोडीवर आल्यावर तिच्या कानावर शब्द पडतात की दातासकट जन्मला महाराक्षस असणार, हा असुर योनीतला असणार, ह्याला गावाबाहेर जंगलात सोडून द्यायला पाहिजे. आणि हे सगळं ऐकते आणि तिला खूप वाईट वाटतं. मग तिची जी दासी असते घरातली, चुनिया नावाची, तिला ती जवळ बोलवते आणि सांगते की हे बघ, मला ह्या गर्भ राहिल्यापासून फार शुभ संकेत झालेत ग. तो जंगलात टाकावा असा अशुभ नाही आहे, पण आता सगळ्यांनी ठरवलं तर मी तर ह्याच्यातनं वाचेल असं मला दिसत नाही. तू माझं एक काम करशील का, मला वचन दे. ती असं वचन देते. ती म्हणते माझ्या दागिन्याचे डबे ती सांगते कुठं कुठं आहेत, किल्ली देते आणि हे घे तू सगळं धन, पण माझ्या मुलाला सुरक्षित घेऊन जा आणि सांभाळ कर. ती मालकिणीला शब्द देते आणि तोवर बायका आत्मारामाकडे येतात आणि सांगतात, हुलसी शुद्धीवर यायच्या आत ह्याला जंगलात सोडा, नाहीतर ती त्याला टाकू द्यायची नाही. हा राक्षस आहे, त्याला सगळे दात आहेत, असं कसं शक्य आहे. आणि त्या बायका खूप घाबरलेल्या असतात आणि त्या खूप ह्यालाही घाबरवून सोडतात आणि त्या एक एक निघून जातात. हा सुन्न होऊन बसतो. त्याची दासी येते, तिने मालकिणीची सगळी इच्छा सांगते. मग आत्माराम तिला दागिन्यांच्या तर ते घेऊन जा म्हणतो आणि वर अजून धन देतो आणि त्याचा नीट सांभाळ कर म्हणतो. कारण मला मुलाला कुठंतरी नेऊन सोडायचं, जंगलात जीवावर आलं होतं, पण सगळ्यांनी जर माझ्यावर प्रेशर आणलं म्हणजे तर मला सोडावं लागलं असतं असं म्हणतो. आणि तो घेऊन जातो आणि ही घेऊन जाते बाळाला. पण आपल्या मुलांनी राम शब्द उच्चारला आहे म्हणजे अगं तो चांगला पुण्यात्मा आहे गं, असं तो त्या मुलाला, दासीला म्हणतो. दासीच्या घरच्यांनी पण नाराजी दाखवलेली असते, पण धनापायी ते त्या मुलाचा सांभाळ करायचं ठरवतात. ते ठेवून घेतात. त्याला रामबोला हे नाव दिलं जातं. बारसं वगैरे काहीही होत नाही. पण पुढं 4-5 वर्षाचा झाल्यावर ती जी दासी असते ती पण साप चावून मरते. मग तिच्या घरचे धन मात्र काढून घेतात आणि त्याला हाकलून देतात. आणि हा गावात कुठं खायला मिळतं का बघतात, पण त्याला कोणी दारातही उभं करत नाही. रडत रडत हा 2 दिवस उपाशी असलेला मुलगा देवळाच्या पायरीवर बसतो. तेवढ्यात नरहरीदास तिथं येतात. त्या मुलाचे नाव विचारतात. मग पुजारी सगळी हिस्ट्री म्हणजे जे काही त्याचं आहे इतिहास तो सांगतात आणि मग त्या मुलाचे नाव रामबोला आहे. मग त्याला तो जवळ बोलून म्हणतात, काय रे, त्याला खूप वाईट वाटतं त्यांना. ते म्हणतात, माझ्याबरोबर येशील का. तर तो म्हणतो, येईन, मला तुम्ही खायला द्याल का. तर ते हसतात. ते म्हणतात, अरे हो रे, मी रोज जेवण देईन, काही काळजी करू नकोस. आणि मग ते त्याला घेऊन जातात, त्याचं शिक्षण करतात, त्याला योग्य वेळी मुंज लावतात, गुरुमंत्र देतात.
तुलसीदास असं नामकरण करतात, जप करून घेतात आणि एकदा तो रामकथा ऐकवा असं मागं लागतो म्हणून ती ऐकवतात. आणि ते सगळं मागून तू म्हणायचं असं सांगतात. तो एकपाठी असतो, तो छान रामकथा मागोमाग सांगत असतो. त्याची इतकी वाचायची, आता रामकथा त्यांच्याकडनं ऐकून त्याचं समाधान होईना, तो म्हणतो मला वाचायची आहे. मग ते म्हणतात अरे तुला वाचायला शिकवायला माणूस पाहिजे. मग ते वाराणसीला जातात त्याला घेऊन आणि तिथं आचार्य शेष सनातनांना भेटवतात, त्याची सगळी हकीकत सांगतात. मग ते दोघांच्या शास्त्रचर्चा होती. त्याची हकीकत ऐकून झाल्यानंतर उत्तम विचारांची देवाणघेवाण होती. आणि मग सहज आचार्य त्याला विचारतात, काय रे एवढ्या आमची चर्चा चालली, तुला काही कळलं का नाही? त्यावर तो सगळा संवाद जसाच्या तसा ऐकवतो. आणि मग मात्र ते अवाक होतात आणि ते म्हणतात अरे मला असा शिष्य हवाच होता. आणि ते पुढं त्याला 5 वर्ष अक्षर ओळख करून देण्यापासून वेद, वेदांत, पुराण, रामकथा सगळं शिकवतात. आणि त्यांचे म्हणजे चरित्र तर फार सुंदर आहे. आज फक्त शिक्षण भाग मी घेतला. धन्य ज्ञान लालसा, धन्य तुलसीदास. नमस्कार.